नमस्कार. आज आपण बघणार आहोत संक्रांत स्पेशल भोगीची भाजी. हे मी 3 बटाटे घेतलेले आहेत. मटार, शेंगदाणे रात्री भिजवून ठेवलेले आहेत. गाजर, घेवडा आणि वालाचे दाणे असतात ना, पावट्याची शेंगा, हे चणे आहेत, हरभरा, ओला हरभरा. आणि ही मेथी स्वच्छ कापून धुवून घेतलेली आहे मी. आता मीठ घेतले त्याच्यामध्ये टाकण्यासाठी, गरम मसाला, हळद, तिखट आणि जी धणा पावडर. आता मी बेसन पीठ घालते याच्यामध्ये आणि आता हे सगळं एकत्र करून घेऊया. जसे लागेल तसं बेसन घालूया. आणि हे मुटके करणार ना, ते वाफून घ्यायचे. हा, मुटके म्हणजे काय गो? हे मुटके म्हणजे मेथीचे गोळे करतो ना, त्याला मुटके बोलतात. तळायचे, वाफवायचे, ते नंतर तळायचे. हे आपले मुटके तयार झालेत, मी आता वाफवते ते. हे आपण कुकरमध्ये तेल घालून घेतलंय. तेल थोडं गरम झालं की आपण यात चिरलेला कांदा आहे तो घालूया. आपण एक मोठा कांदा घेतलेला आहे. थोडं हिंग घालूया. कांदा शिजलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि धना पावडर घालून घेऊया. छान मिक्स करून घेऊया आपण. हे आता आपण ओलं खोबरं मिक्सर मधून काढलेलं आहे, त्याचं आपण वाटण घालूया. आता बरे खोबरं घालून ना हे मसाले छान परतून घेऊया. हे बघा, मेथीचे गोळे ना मी वाफवले होते बोले ना, ते मुटके, ते आता तळून घेऊन ठेवलेत मी. ह्या भाज्या घालून घेऊया आपण. मीठ घालून घेऊया आपण. आता आपण झाकण ठेवून वाफ काढून घेऊया. 10 मिनिटं ठेवूया. झाकण काढून घेऊया. वाफ आलेली आहे, तर मी छान ढवळून घेते. आता मी याच्यामध्ये तीळ भाजलेले होते ना, त्याचा कूट बनवलं होतं, ते टाकून घेते. तीळ अख्खे टाकले तरी चालतात, पण मला ते भाजून वाटलेले छान वाटतात, कारण ते तीळ तीळ वर येतात ना. मी पाणी घालून घेते. हे शिजण्यापुरतंच पाणी घालूया. आणि आता कुकरला ना शेंगदाणे वगैरे आहेत ना, म्हणून 5 ते 6 शिट्या घेऊया, मग छान शिजलं जाईल. कुकर गार झालाय. आता आपण उघडून बघूया. मी गॅस पण चालू करते. हे बघा, छान भाजी झालेली आहे. आता मी त्याच्यामध्ये हे मेथीचे मुटके तळलेले आहेत ना, ते टाकून घेते. आणि 1-2 उकळ काढायचं मी थोडस 1-2 मिनिटं याच्यातच ठेवून देते असे बारीक गॅसवर. आता मी झाकण काढते. आपली भाजी रेडी झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने भोगीची भाजी, आणि कमेंटमध्ये आम्हाला कळवा की तुम्ही कशा पद्धतीने ही भोगीची भाजी करता. आणि स्नेहाज मेन्यूला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.